नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सुनील गव्हाणे आणि बाबा IT यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर कुसुम सोलर योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी बांधवांनो, कालपासून ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर योजनेअंतर्गत अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांना पेमेंट भरण्यासाठी मेसेज येत आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना कुसुम सोलर योजनेअंतर्गत त्यांची निवड झाली असेल आणि त्यांना जर पेमेंट भरण्यासाठी मेसेज आला असेल तर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर मधून मेडा बेनिफिशरी हे ॲप डाउनलोड करायचं आहे। आणि हे ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही जो फॉर्म भरायला नंबर दिला होता, ज्या नंबरवर तुम्हाला मेडाकडून मेसेज आला असेल तो नंबर टाकायचा आहे आणि OTP घेऊन लॉग इन करायचं आहे। OTP घेऊन लॉग इन केल्याच्या नंतर तिथं सर्वप्रथम तुम्हाला नेटवर्क सिलेक्ट करायचं ऑप्शन येईल। तिथे तुम्हाला तुम्ही जे सिम कार्ड वापरता सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिम कार्ड सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला खाली 2-3 प्रश्न विचारले जातील। त्या प्रश्नांची तुम्हाला इथे उत्तरे द्यायची आहेत आणि उत्तर दिल्याच्या नंतर खाली तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील फोटोसाठी। त्यामध्ये तुम्हाला लाभार्थीचा पाण्याच्या स्रोतासोबत फोटो घ्यायचा आहे। तसेच तुमचा जो पाण्याचा स्रोत असेल म्हणजेच विहीर असेल किंवा बोरवेल असेल त्याचा एक फोटो तुम्हाला तिथे घ्यायचा आहे आणि जिथं तुम्हाला सोलर पंप इन्स्टॉलेशन करायचं आहे त्या जागेचा फोटो काढायचा आहे आणि तिथं तुमची सिग्नेचर करून सेल्फ सर्वे अपलोड करायचा आहे। सेल्फ सर्वे अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला कंपनी निवडण्यासाठी ऑप्शन येईल। त्यानंतर तुम्ही ज्याप्रमाणे कंपनी अवेलेबल होतील तुम्ही कंपनी निवडून घेऊ शकता। तर मित्रांनो, सद्यस्थितीला कुठल्याही कंपन्या मेडा बेनिफिशरी ॲपमध्ये अवेलेबल दाखवत नाही, परंतु काही दिवसातच तुम्हाला तिथे कंपन्या दाखवल्या जातील। त्यानंतर तुम्ही एक कंपनी सिलेक्ट करून तुम्ही कंपनीची निवड करू शकता। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबा IT चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।